संगमनेर हादरले. महिलेला फोन केल्याचा जाब विचारला म्हणून 5 जणांवर खुनी हल्ला. 10 ते 15 जणांच्या टोळक्याचे रक्ताळलेले तांडव, 1 जण गंभीर जखमी. संगमनेर शहरात गुन्हेगारीने डोकेवर काढले असून क्षुल्लक कारणावरून थेट प्राणघातक शस्त्रे उपसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समनापूर चौफुलीवरील महिंद्रा शोरूम समोर एका महिलेला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या 5 जणांवर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, टॉमी आणि चाकूने भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात शेख मुजम्मिल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाकूचे 6 ते 7 वार करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी जुनेद शेख हा फिर्यादीच्या घरातील एका महिलेला वारंवार फोन करून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून नातेवाईकांनी त्याला फोन करून जाब विचारला. त्यावर आरोपीने समोरासमोर येऊन बोला असे आवाहन दिले. फिर्यादी आपल्या 4 मित्रांसह समनापूर चौफुली येथे पोहोचले असता तिथे आधीच दबा धरून बसलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. हे केवळ भांडण नसून घेऊन या आणि संपवा अशा नियोजनबद्ध पद्धतीने रचलेला हा सापळा होता, अशी माहिती जखमींच्या नातेवाईकांनी दिली आहे. सदर हल्ल्यात शेख मुजम्मिल याच्या अंगावर चाकूचे 6 ते 7 खोलवर वार झाले असून इतर 4 जणांना किरकोळ मारहाण आणि दुखापत झाली आहे. या हल्ल्यात वापरलेली शस्त्रे लोखंडी रॉड, टॉमी, चाकू असे असल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमी व्यक्ती ही शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर घटनेची माहिती मिळताच जखमींच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी रात्री रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तात्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी संतप्त जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत कायदा हातात न घेण्याची विनंती केली. तर आरोपींना पकडण्यासाठी विशेष तपास पथके तयार करण्यात आली असून शोध मोहीम देखील तीव्र करण्यात आली आहे. या हल्ल्याचे संशयित आरोपी जुनेद शकील शेख, वायरमन, कोल्हेवाडी रोड, अरबाज, जहागीरदार, झीनत बिल्डिंग, सुफियान उर्फ बबलू पठाण, हुसेन नगर, आसिम, कोल्हेवाडी रोड, फरहान पटेल साकूर, रेहान पटेल साकूर, वसीम पठाण, इकरा नगर, शकील उर्फ मामू वेल्डर, सारा कॉलनी, साहिल शेख व इतर 4 ते 5 जण असे असल्याचे साक्षीदार आणि नातेवाईकांनी आरोप केला आहे. तर सदरचा जबाब हा आज रोजी कुटे हॉस्पिटलमध्ये संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या उपस्थितीत पोलीस हवालदार गवळी आणि दाभाडे यांनी नोंदवला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे संगमनेर शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक पद्धतीने उंचावला आहे. किरकोळ वादातही कोयता, चाकू आणि लोखंडी टॉमीचा वापर होणे ही आता नित्याची बाब झाली आहे. भर रस्त्यात होणारे हे हल्ले सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. पोलिसांचा धाक उरला नाही असंही म्हणता येत नाही, कारण कारवाया होत नाही असंही नाही. मात्र सामान्य नागरिक देखील आता सामान्य राहिला की नाही, ज्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे, असा संतप्त सवाल आता चर्चेतून विचारला जात आहे. नावाच्या मुलाने माझी मंडळीला कॉल केला होता. त्याला मी विचारलं की तू कॉल का म्हणून केला, त्यांनी मला ओळखीचं उत्तर दिलं. त्याला समक्ष जाऊन तर मी भेटलो होतो. त्यांनी मला तिथे पण ओळखीचं उत्तर दिलं आणि सांगितलं की माझा साकूरचा मित्र आहे, त्यांनी माझ्या नंबरवरून कॉल केलेला आहे. मग मी साकूरला जाऊन चौकीला गेली तर तो मी ठरवल्यामुळे तो माझा झाला होता. पण तो त्याचा जुनेदचा भाऊ आहे, कोण चुलता अरबाज जारीदार म्हणून, तो मला फोन करून बोलतो संध्याकाळी काय तू द्या म्हण परत. मग मी म्हटलं कशाला बोलतो नाही का, मग काही नाही फक्त बोलणं करायचंय, तू वेळेला आहे म्हणे. त्याला वेळेस बोललो आणि मी 2 वाजेवर पोहोचलो. तेव्हा मला परत कॉल आला. मी कॉल येऊन तुम्हाला शिवाय केलं त्यांनी. मला सांगा तू इथं लवकर आहे म्हणे. मग मी गेलो तिथे पॉईंटला. तुम्ही न सांगता मला शिवाय करून मला जीवा मारू माझ्या चौपन्नी आणि आपला वॉर्डनी मला हल्ला बोला. चौपन्नी मला इथं कमीत कमी 25 लोक होते. जुनीचे सगळे नातेवाईक होते आणि हे अरबाज जारीदार म्हणून मुलं होता. हे आपला समनापूर रोडला तो पवार आपलं वजन काटा नाही का चौधरी पुढचा तो पॉईंटला महिंद्रा फोन समोर मला त्यांनी बोलवलं. मला त्याच्या वडिलांचा पण कॉल आला तर म्हणे तुम्ही या इथं आपण बोलणं करू. मला त्यांनी सांगितलं तुम्ही इथे या. माझा उद्देश तो होता का तिथे जाऊन आपण मिटून घेऊ काय मॅटर आहे, मीट झालेली आहे, आपण तो सॉल्व्ह करून घेऊ.
पण तिथे गेल्यावरती मला तुम्ही जेव्हा शिवाय जेव्हा केले तर माझे मित्र माझ्या बरोबर होते, तर त्यांनी मला सांगितलं बरोबर कोणी कोण तुला शिवाय देते म्हणा, आपण जाऊन पाहू म्हणा काय शिवाय देतो. तिथे आम्ही पोहोचलो, त्यांनी direct आमच्यावर जीवमाळा घालला गेला. आम्ही टोटल 5 लोक होते, माझे मित्र वगैरे. आम्ही फक्त चर्चा करायला गेलेलो होतो, ते हल्ला करताना ते पूर्ण लोक होते. कमीत कमी 15-20 लोकांनी हल्ला केलेला आहे. त्यातले 2 आरोपी ज्यांना मी बघितलेलं आहे, एक दिनेश शेख आणि एक अरबाज जागीरदार, माझे इथं ते सोबतचे नातेवाईक. रात्री मला जेव्हा लागला तर मला भरपूर अर्थ निघाला होता, मला चक्कर घेतली, तर माझ्या मित्रांनी लोकांनी तिथून मला उचलून तिथे हॉस्पिटलला आणला. हो झालं. त्यांना सांगितलेलं आहे, 8-10 लोकांचे नाव सांगितलं नाही, आणि मुख्य आरोपी जुनेद आणि तो अरबाज जागीरदार. त्यातले 8 लोक आहे. नाव सांगितलं बाबा, मला काही तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे पुढचं बोलू शकत नाही. अपेक्षा हीच आहे, मला न्याय द्यावा.